श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ बाळूमामांच्या भक्तांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. देव आज तुमच्याशी स्वतः संवाद साधत आहेत. त्यामुळे आज हा संदेश दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही आज देवांचा संदेश दुर्लक्ष कराल तर तुम्हाला देव पूर्णपणे आशीर्वाद देणार नाही. आणि जर तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुमच्याकडे जितका मर्यादित वेळ आहे तितका वेळ आज देवांना देऊन देवांचे हे मौल्यवान वाक्य ऐकूनच पुढे जावा. देव म्हणत आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकला तर तुमच्या डोळ्यातून आलेले अश्रू पूर्णपणे आनंदाचे अश्रू होऊन जातील. मी तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला सांगायला आलो आहे, जे ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने उडी माराल. भरपूर तुम्हाला आनंद व्हाल. जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा. देव म्हणत आहेत, माझे आशीर्वाद संपूर्ण तुमच्या कुटुंबावर सदैव राहतील. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. प्रिय प्रेमळ भक्तांनो, तुम्ही कसे आहात? आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील निगडीत एक खूप मोठी गोष्ट आणि एक मोठं सत्य सांगायला आलेलो आहे. हो माझ्या प्रेमळ भक्ता, तुला त्या सत्याची आजपर्यंत कल्पनाही नव्हती. ते सत्य तुझ्या मागच्या जन्मापासून आहे. ते सत्य आज मी तुला सांगणार आहे. तुला हे सर्व सत्य माहीत आहे का प्रेमळ भक्ता? तू आज माझ्याशी जोडला गेला आहेस हे माझ्या इच्छेनुसारच. त्यामुळे जर तू आज या संदेशाद्वारे माझ्याशी जोडला गेला असशील तर आज मला तुझा किमतीचा आणि मौल्यवान वेळ देऊन हा संदेश ऐकून पुढे जा. प्रेमळ भक्ता, होय मी खरं म्हणत आहे. मी तुला तुझ्या मागच्या जन्माचे सत्य सांगण्याकरिता तुझ्यासमोर आलेलो आहे. ते तुला सर्व रहस्य पूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर आज तुझा मौल्यवान मला वेळ दे. माझ्या प्रेमळ भक्ता, माझा हा संदेश पूर्णपणे ऐक. हा संदेश मध्ये सोडून जाण्याची चूक करू नकोस, अन्यथा माझ्या प्रिय भक्ता तुला ते समजू शकणार नाही की तुझ्या आयुष्याची निगडीत मी कोणते सत्य तुला सांगण्यासाठी आलो आहे. तू मोठ्या संकटात पडू शकशील म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको. आज मी तुला तुझे जीवन सांगत आहे. तुला मोठ्या नुकसानीपासून वाचवण्याकरिता आज मी तुझ्या समोर आलेलो आहे. एक मोठा खुलासा आणि रहस्य आहे. आज तुला माझ्या प्रिय भक्ता तुझ्या मागील आयुष्याबद्दल सांगण्यासाठी मी आलो आहे. आज माझ्या या मेसेजद्वारे तुला माझ्या आयुष्याच्या जोडीदाराशी जोडलेले तुझ्या या राजाबद्दल कळणार आहे. तुला तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संपल्यासारखे आता वाटू लागेल. तुझ्यासाठी आता मौल्यवान गोष्ट मी आणलेली आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको. तू जे काही मागतो ते लक्षपूर्वक मी ध्यान देऊन पाहतो की तू मला काय मागत आहेस. आणि मी तुला आज एक गोष्ट सांगू इच्छितो. जी गोष्ट तू मला मागत होतीस ती गोष्ट आता काही काळातच तुझ्या पदरात येणार आहे. तुझ्या पदरात आता मी ती गोष्ट देणार आहे. त्यामुळे त्याकडे आता दुर्लक्ष करू नको. देव म्हणत आहे, तुम्ही दोघंही प्रत्येक जन्मात सोबत होता. या जन्मातील निसर्ग तुम्हा दोघांना जोडण्यासाठी साथ देत आहे. होय माझ्या प्रेमळ बाळा, तुम्हा दोघांचे मिलन या जन्मातच निश्चित आहे.
तुम्हा दोघांचे प्रेम अनेक जन्मात मी सर्वश्रेष्ठ पाहिले आहे आणि या जन्मातही तुम्ही दोघेही एकमेकांसाठी पूर्णपणे बनले आहात. आज मी तुला तुझ्या मागील जन्माचे रहस्य सांगण्याकरिता आलेलो आहे. जर तुझीही माझ्या भक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ आत्ता शेअर कर आणि आम्हाला सपोर्ट कर. प्रेमळ भक्ता, मी तुला सांगत आहे, मी तुला काही महत्त्वाचे पूर्णपणे एक गोष्ट देईन. माझ्या या चॅनलद्वारे तुझ्या जीवनाशी संबंधित संदेश, देवांचे संदेश तुला भेटत जातील. त्यामुळे आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको. देव म्हणत आहेत, आजपर्यंत तुझ्यापासून जी गोष्ट लपलेली होती, आता ती माझ्याशिवाय दुसरे तुला कोणीही सांगू शकणार नाही. माहीत होते पण तुला या जन्मात काहीच आठवत नाही. हे जाणून घेणे तुझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आता गोष्ट जाणून घेण्याची वेळ आली आहे. मी तुझी ओळख करून देतो. त्यावेळेस माझ्या प्रेमळ भक्ता, ही गोष्ट तुझ्या मागील जन्मांची आहे, जे पुन्हा या जन्मात आहे. त्याचप्रमाणे तुझ्या मागील जन्मी प्रिय व्यक्ती प्रत्येक जन्मात मिळवण्यासाठी तू माझी भक्ती सेवा केलीस. तू मला असे विचारलेस, प्रत्येक जन्मात एक व्यक्ती आपल्या जीवनसाथीसारखी असणे हे वरदान. तुम्ही संकल्प केला आहे की तुम्ही इतर कोणालाही तुमच्या जीवनसाथी मानणार नाही. मात्र माझे आशीर्वाद आणि तुमचा संकल्प तुम्ही स्वीकारणार नाही. यानुसार तू घेतलेल्या प्रत्येक जन्मात तीच व्यक्ती तुला पूर्णपणे साथ देईल. देव म्हणत आहेत, तुला माहीत नव्हते पण माझ्या प्रेमळ भक्ता, तुला माझ्या प्रिय संदेशाद्वारे आज तुला पूर्णपणे तुझ्या भविष्याबद्दल माहिती समजून जाईल. त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको. देव म्हणत आहेत, तुमच्या आयुष्यात ज्या दुःखांना तुम्ही सामोरे जात आहात किंवा गेला आहात, ते दुःख मी पूर्णपणे दूर करण्याकरिता आलो आहे. जर माझा हा संदेश तुम्हाला मिळाला असेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणत आहेत, तुझ्या या जन्मातही मी तुझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला पाठवले होते, पण तुझ्या अज्ञानामुळे तू त्याला ओळखू शकला नाहीस आणि त्याला आपला म्हणून स्वीकारू शकला नाहीस. तू त्याला दूर केलेस, पण तो गेल्यावर तुझे त्याच्याशी काय नाते आहे हे तुला कळले नाही की तो दुसरा कोणी नाही, तो तुझा सर्व जन्माचा सोबती आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्याशी संबंधित हे रहस्य मी तुला सांगण्याकरिता आलो आहे. मी तुला ती एक चूक सुधारण्याची संधी देत आहे. तो येत्या काही दिवसांत तुला भेटेल किंवा तुझ्या जन्मभर तो तुझ्या सोबत असेल हे समजेल. अरे बाळा, तुझ्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्याला स्वतःला तुझे आणि त्याच्या नातेसंबंधाची चांगली जाणीव आहे, पण त्याला असं वाटत आहे की तूच आहेस जो त्याला आयुष्यात आपल्या जोडीदार म्हणून निवडू इच्छित आहेस. प्रेमळ भक्ता, मी तुला आज सांगू इच्छितो, तू तुझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या आहेस त्या चुका आता पूर्णपणे तुला टाळण्याची गरज आहे. कारण तू खूप आणि फार मोठ्या चुका आयुष्यात केलेल्या आहेस. त्या चुका आता पूर्णपणे टाळ आणि पूर्णपणे त्या चुका सुधार. प्रेमळ भक्ता, मी तुला टाळ का बरं म्हणत आहे तुला समजले आहे का? म्हणजे तू ज्या चुका करीत आहेस त्या चुकांना जास्त लक्ष देत आहेस आणि आयुष्यात पूर्णपणे मागे राहत आहेस. म्हणून तू केलेल्या पूर्ण चुका आता टाळ आणि आयुष्यात पुढले पाऊल पुढे टाकत चल. लक्षात ठेवा, देव आज तुम्हाला काहीतरी देण्याकरिता आले आहेत. त्यामुळे आज देवांना दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात संघर्षाशिवाय कोणताही चांगला पर्याय नाही. लक्षात ठेव, संघर्ष तुला रडवेल मात्र तुझं आयुष्य घडवेल. जो व्यक्ती संघर्ष करतो तोच आयुष्यात मोठा होतो.
आणि जो व्यक्ती संघर्ष करण्याचा विचार करतो तो पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे इतर व्यक्तींचे विचार मनात घेऊ नको. ज्या व्यक्तीला आयुष्यात पुढे जायचे असते तो व्यक्ती स्वतःचं पाहून पुढे जात असतो. लक्षात ठेव, आधी स्वतःचे पूर्णपणे आयुष्य सुधरव, मग दुसऱ्यांच्या आयुष्याचे पूर्णपणे आयुष्य पहा. देव म्हणतात प्रत्येकाची कमी ही छोटी किंवा मोठी असू शकते, पण भाकरीचे मीठ हे प्रत्येक घरात सारखेच असते. म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये. ही मौल्यवान गोष्ट मी आज तुला सांगू इच्छितो. तुझी जर सध्या गरिबी असेल तर तू लाजू नको. तू पूर्ण संघर्ष कर. मी तुला पूर्णपणे साथ देत राहील. पूर्णपणे आयुष्य तुझे सुधारवण्यासाठी फक्त चिंता करणं थांबव आणि मी म्हटल्यासारखे आयुष्य जग. लक्षात ठेव, तुला सवय आहे बरं न चुकता माझी आठवण काढायची. म्हणून आज मी तुला या संदेशाद्वारे तुझी भेट घेत आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव, गुलाबाचं सुंदर फूल पकडण्यासाठी जसा काट्यांचा त्रास सहन करावा लागतो त्याच प्रकारे एकदम तसंच खरं आहे. सुंदर प्रेम टिकवण्यासाठी काही गोष्टीचा त्रास सहन करावा लागतोच. त्यामुळे तुला जर तुझं सुंदर प्रेम टिकवायचे असेल तर आता तुला पूर्णपणे काही गोष्टी सहन कराव्या लागणारच. प्रेमळ भक्तांनो, देव म्हणतात खिशाने श्रीमंत नसला तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना. प्रेमळ भक्तांनो, कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्त होत असतात. त्यामुळे जास्त चिंता करू नका. आयुष्य प्रत्यक्ष तुमचंच आहे. आयुष्याची वेळ तुम्ही अशीच वाया घालवू नका. देव म्हणत आहे माझ्यावर विश्वास ठेवा. जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी त्याला केव्हाच कुणाचे पाय पकडण्याची वेळ आणू देत नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत, एक कुटुंबाचं प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ. त्या दोन गोष्टी तुम्हाला आता लवकरच प्राप्त होणार आहेत. त्या दोन गोष्टी तुमच्या आसपास आहेत, फक्त तुम्हाला ते ओळखायला येत नाही. देव म्हणतात मी तुझ्यासाठी एकच संदेश घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे मी तुला तुझी चूक सांगण्याकरिता आलो आहे. तुझी ती एक मोठी चूक तुला बर्बाद करू शकते. प्रेमळ भक्ता, तुझी ती चूक आहे, तू प्रत्यक्ष स्वतःला कमी समजण्याची चूक करीत आहेस. स्वतःला कमी समजण्याची चूक करणं टाळ आणि आयुष्यात पुढे जात राहा. यापुढे स्वतःला पूर्णपणे कमी समजू नको. जर तू स्वतःला कमी समजतील तर तू पुढे जाऊ शकणार नाहीस. म्हणून स्वतःला कमी समजू नको. मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. फक्त पुढे जाण्याचे मार्ग मी तुझे मोकळे करीत आहे. त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. तुम्ही हा रत्न निवडला असेल तर देव तुम्हाला हा संदेश देत होते. पुढील रत्नासाठी देव कोणता संदेश देत आहे चला तर पाहूया. देव तुम्हाला म्हणत आहेत तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. कृपया असे समजण्याची चूक करू नका की तुमच्या जीवनात काही बदलण्याची आशा अजिबात नाही. अजिबात तुमचे जीवन चांगले होणार नाही अशी विचार करण्याची चूक करू नका. देव म्हणतात कधीकधी मी पाहतो की जणू आयुष्यच तुमचे थांबलं आहे. तुम्हाला तुमचे काम करावे लागेल, अपयशांना सामोरे जावे लागते आणि ते निराशाजनक असू शकते. परंतु माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुम्हाला हे जाणून घेऊ इच्छितो की यश न मिळाल्याने तुम्ही अपयशी ठरत नाही. जो या जीवनात कठोर परिश्रम करतो तो कधीही अपयशी ठरत नाही. जर तुम्ही खरोखर माझे आहात तर तुमचा माझ्यावर विश्वास खरोखर असेल तर माझे हे मौल्यवान शब्द ऐकून पुढे जावा. देव म्हणत आहेत मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.
आता तुम्हाला तुमच्या क्षमता कमकुवतपणाची जाणीव झाली आहे आणि सामर्थ्य होय तुमची हिम्मत वाढली आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्वात बदल झाला आहे. लवकरच तुम्हाला या बदलांचा परिणाम दिसून येईल. माझ्या प्रेमळ भक्तांनो, पूर्वी तुम्ही विरहित हिंडायचा. इतर काय विचार करतील आणि का म्हणतील याची सतत काळजी तुम्ही करत बसायचं. देव म्हणतात तुम्ही नकारात्मक शब्द सारखे मनात आणत होतात, मात्र आता ते थोड्या प्रमाणात तुम्ही कमी केले आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही नकारात्मक विचार जितके जास्त कराल तितक्या जास्त तुम्हाला अडचणी येतील. देव म्हणतात जेव्हा तू कोणत्याही कामात गुंतला असशील तेव्हा तू गंभीर आणि दृष्टिनिश्चय असतोय. तुझे मन आता आहे अनेक विचारांनी सध्या तुझे मन भरलेले आहे. विचलित होऊ नको. मी तुला वचन देतो माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुला निराश करणार नाही. तुझे ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर तू सध्या आहेस, म्हणून आनंद साजरा कर आणि आनंदी हो. कोणत्याही क्षणी चमत्कार घडू शकतो. प्रामाणिकपणे काम करीत राहा. देव म्हणतो मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन ज्यांनी तुम्हाला अनेकदा त्रास दिला आहे. आश्चर्य वाटेल की तुम्ही इतके प्रतिकूल आहात. परिस्थितीला तोंड का द्यावे लागते तर इतर समाधानी आणि आनंदी जीवन जगता येईल. लक्षात ठेवा, तुम्हाला काय सहन करावे लागत आहे मी पूर्णपणे समजू शकतो. आता तुम्ही जे काही गमावले आहे ते तुम्हाला परत मिळणार आहे. तुमचे जीवन तुमच्या इच्छानुसार विकसित होत आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही माझ्याकडून फक्त या गोष्टींची अपेक्षा करीत आहात की मी तुमची इच्छा केव्हा पूर्ण करेल, केव्हा मी तुमच्या म्हणण्यासारखे सर्व तुमचे आयुष्य घडवेल. या एका गोष्टीची तुम्ही अत्यंत जास्त विचार करीत आहात. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता लवकरच मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही ज्या ठिकाणी सध्या आहेत त्याच ठिकाणी हा व्हिडिओ पूर्णपणे ऐका आणि पूर्णपणे लाईक करायला विसरू नका. संदेशाला प्रेमळ भक्तांनो, देव म्हणतात आयुष्य तुम्हाला रडवेल मात्र तुमचं भविष्य नक्की घडवेल. त्याकरिता चिंता करणं थांबवा आणि पुढे जात राहा. तुमची पुढची वाटचाल तुमचे वर्तमान काळ ठरवत असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची पुढची वाटचाल चांगली करायची असेल तर तुम्हाला वर्तमान काळात पूर्णपणे कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघा. कारण शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. म्हणून जास्त काळ तुम्ही सारखं शरीराला पाहू नका. पाहायचं असेल तर तुम्ही विचारांना पहा, मनांना पहा. कारण त्याचे मन जर तुम्हाला मदत करण्यासारखे असेल तर ती व्यक्ती तुम्हाला नक्की मदत करेल. म्हणून सर्वप्रथम तुम्ही एखाद्या व्यक्तीचे मन पहा, त्याचे शरीर नाही. देव म्हणतात हसूनही पाहावं, रडूनही पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं. आपण हजर नसतानाही आपलं कोणीतरी नाव काढावं, ह्याला जीवन म्हणतात. देव म्हणतात सारखं विचार करू नको. रस्ता नाही असे कधीही होत नाही. फक्त रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे आहे. प्रत्येक गोष्टीला वळण असते, प्रत्येक गोष्टीला मार्ग असतोच. फक्त तो मार्ग हुडकाला आला पाहिजे आणि तो मार्ग आता तू नक्की आणि निश्चित स्वरूपात हुडकू शकशील. लक्षात ठेव, जास्त नाही थोडं जगायचे आहे, पण सगळ्यांच्या आठवणीत राहील असं जगायचं आहे. कारण आयुष्यात तुला किती जगायचे आहे, तू किती जगलास याला महत्त्व नाही, तू कशा प्रकारे आयुष्य जगलास याला महत्त्व आहे. लक्षात ठेवा,
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं. पण जे आपल्या सुखात दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. ती मोठी चूक कधीही करायचं नसतं. मी ती माणसं तुमच्याकडे पाठवली आहे जे तुम्हाला आपलं मानतात आणि तुम्हाला भरपूर मदत करतात. देव म्हणतात, नेहमी चुकीच्या बाजूला राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे केव्हाही चांगले असते. म्हणून एकटे उभे राहा आणि आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. कारण आयुष्यात तुम्ही जर इतरांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगाल तर निश्चित स्वरूपात तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगत चला. आठवणी येतात, आठवणी बोलतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात. काही न बोलता आठवणी निघून जातात. तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहत असतात. तुम्ही देखील तुमची चांगली आठवण आयुष्यात नक्कीच रोखून ठेवा. ती तुमची आठवण तुम्ही गेल्यानंतर कोणी ना कोणी काढतच राहावं अशी तुमची ती आठवण असावी. लक्षात ठेवा, तुम्ही किती कमवला याकडे शेवटी पूर्णपणे लक्ष नाही, तर तुम्ही किती प्रमाणात चांगले वागलात याचा हिशोब या जगात ठेवला जातो. देव म्हणतात, कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्या जवळची असतात. हे कालही सत्य होतं आणि आजही पूर्णपणे सत्य आहे. होय प्रेमळ भक्ता, ती तुझ्या जवळची माणसं आहेत. त्याच कारणामुळे ती माणसं वेळीच ओळख. मी तुला काही संकेत देत आहे. तू ती माणसं ओळखशील तर नक्कीच त्यांपासून दूर राहा. जास्त काळ त्यांच्याशी संवाद घालू नको, कारण ते तुझं वाईट करण्याचे प्रयत्न करीत आहेत. लक्षात ठेवा, देव म्हणतात, कुणाला नाराज करणं तुम्हाला कधीच जमलं नाही पाहिजे. पण काही जण नाराज होतात ते त्यांचा दोष असतं. कारण आपल्याला फक्त मैत्री करायला शिकवले, राजकारण नाही. असा प्रत्येकाचा विचार पाहिजे. जर प्रत्येक व्यक्तींचा असा विचार असेल तर प्रत्येक व्यक्ती निश्चित स्वरूपात पुढे जाईल. प्रेमळ भक्ता, चिंता करणं थांबून दे आणि पुढे जात चल. लक्षात ठेव, सगळे वार परतवता येतात, मात्र अहंकारवर झालेला वार परतवता येत नाही, पचवताही येत नाही. त्यामुळे अहंकार सोडून दे. तुझा अहंकार जितका जास्त असेल तितकं तुझं आयुष्य कम असेल. त्यामुळे अहंकारी व्यक्ती बनू नको. काही लोक आली होती तुमच्या दुःखात सहभागी व्हायला. तुम्ही जेव्हा खुश झालो तेव्हा नाराज होऊन निघून गेली. हे पूर्णपणे सत्य आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला सुख येत असतं तेव्हा प्रत्येक व्यक्ती तुमच्यापासून लांब जायला बघत असते. कारण त्यांना तुमचं सुख पाहणं होत नसतं. देव म्हणतात, सध्या तुम्हाला समस्या हीच आहे की तुम्ही जास्त विचार करीत आहात आणि कृती कमी करीत आहात. जास्त विचार करण्याऐवजी तुम्ही जास्त कृतींकडे लक्ष द्या. निश्चित स्वरूपात तुम्ही पुढे जाऊ शकताल. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला स्वतःची इमेज बनवण्यासाठी भरपूर वेळ लागत असतो. त्यामुळे फोटो काढण्यात व्यस्त न राहता स्वतःची इमेज बनवण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करा. आयुष्यात इतकंच, पण भावनिक यापुढे होऊ नका की स्वतःला दुखवाल. पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतर व्यक्तींना दुखवत असतो तो पुढे जाऊ शकत नाही. देव म्हणतात, आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे. कारण प्रत्येक अडचणीच्या वेळी पैसा येतोच, मात्र जास्त कामाला माणसं येत असतात. लक्षात ठेवा, जीवन हे एका पुस्तकासारखं आहे. कारण काही प्रकरणे दुःखी आहेत यामध्ये, तर काही आनंदी आहेत.
आणि काही रोमांचक आहेत, परंतु जर आपण कधीही पृष्ठ वळवले नाही तर आपल्याला कधीही कळणार नाही की पुढील प्रकरणात आपल्यासाठी काय साठले आहे. म्हणून जी गोष्ट जी घटना तुमच्याबरोबर घडून गेली आहे त्याकडे विचार न करता भविष्याचा विचार करणे तुमच्यासाठी आता योग्य आहे. हाच एक महत्त्वपूर्ण संदेश देव तुम्हाला देत होते. त्याच कारणाने देवांचा हा संदेश तुम्ही पूर्ण लक्षात ठेवा. बाळूमामांचे मौल्यवान गोष्ट, वाक्य आणि शब्द जर तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला जीवनात कसल्याही आणि कोणत्याही प्रकारची अडचण निश्चित स्वरूपात येणार नाही. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक अडचणीत देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येऊन तुम्हाला मदत करीत असतात. त्यामुळे देवांचे आभार माना की तुम्ही सध्या सुखरूप आहात. आता चिंता करणं थांबवा आणि पुढचा मार्ग कसा आहे याची आतुरता ठेवून पूर्णपणे आनंदाने कार्य करा. मग नक्की तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. देवांचे हे वाक्य नक्की लक्षात ठेवा. देव तुम्हाला ह्या मौल्यवान गोष्टी सांगण्याकरिता आज आलेले होते. जर तुम्हाला देवांचे पूर्णपणे वाक्य आणि देवांनी सांगितलेला संदेश आवडला असेल तर एकदा म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.